नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. पवित्र पोर्टल प्रणाली नुकतीच संपन्न झाली. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. विद्यार्थ्यांचं जे असणार सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण झालं. आणि मागच्याच काही दिवसापूर्वी शासनाने पूर्वीच्या असणाऱ्या नियमांमध्ये आमूलाग्र असे काही बदल करण्यात आले. मुख्यत्वे असे आमूलाग्र बदल केलेले हे 4 मुद्दे याच्या संदर्भातली डिटेल माहिती आपण मागच्या अनेक व्हिडिओद्वारे तुमच्या समोर सादर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही आलेली संभ्रमावस्था आहे ती बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. ज्यावेळेस प्रत्यक्षात ही बदली प्रक्रिया संपन्न होऊन ज्या काही जिल्हानिहाय संपूर्ण राज्यभरातील जागा त्या पवित्र पोर्टलवरती अपलोड होतील तेव्हा कुठं प्रेफरन्स फॉर्म सुरुवात होईल, विद्यार्थ्यांना खुलं करण्यात येईल आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस त्याची निवड प्रक्रियेमध्ये अवलंब होऊन शाळांना जे आवश्यक असणारे शिक्षक वर्ग आहेत ते पुरवण्याचं काम केलं जाईल. आता आपल्याला एक माहिती उपलब्ध झालेली आहे ती तुमच्या समोर सादर करणं आवश्यक आहे की शाळेला जे शिक्षक वर्ग या भरती प्रक्रिया आत्ताच्या पवित्र पोर्टल मधून मिळणार आहेत त्यांची जी मिळण्याची पद्धत आहे ती माध्यमानुसार आता शिक्षक वर्ग मिळणार आहेत. बातमी तुमच्या रिलेटेड आहे, महत्वपूर्ण आहे. ही जी काही माहिती आहे तुमच्या समोर सादर करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या स्वरूपाची आत्ताच्या नियमांमध्ये जी काही इम्पॅक्ट झालेले आहेत, वेगवेगळ्या मतमतांतर तयार झालेले आहे, याच्यावरही आपण चर्चा करूया. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ शेअर करायचा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत या प्रक्रियेशी ते संलग्न आहेत आणि पुढे या संपूर्ण माहितीचा त्यांना लाभ होणार आहे, फायदा होणार आहे पुढे येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भात वारंवार चर्चा करत होतो. मध्यंतरी टीईटी एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला. अनेक राज्यभरातून विद्यार्थी यामध्ये या परीक्षेला बसले होते आणि ज्यावेळेस रिझल्ट पब्लिक झाला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या परीक्षेतून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये खूप तफावत आहे. कारण याचं रिझन आपल्याला माहित आहे, या परीक्षेची असणारी काठिण्य पातळी आणि तीच विचारात घेता बाळासाहेब शिंदे सर स्वतः यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महागुरु 1.0 आणि गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे. 2 मिनिटं फक्त बॅचची वैशिष्ट्य जाणून घ्या. नक्की तुमच्या आवश्यक असणारी ही बॅच आहे. यामध्ये महागुरु 1.0 बॅचचे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असणारे विद्यार्थी आहेत. अगदी त्यांच्यासाठी मग महागुरु बाळासाहेब शिंदे या सरांचं मार्गदर्शन असेल तर त्यातले मुख्यत्वे 2 विषय तुमचं परिपूर्ण अशी तयारी असणारे मराठी आणि इंग्रजी आणि त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सर सहित महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम देखील तुम्हाला मार्गदर्शन करेल, ज्यामध्ये आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शना थ्रू अनेक विद्यार्थी मित्रांना या परीक्षेमध्ये पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. त्याचबरोबर पुढे टेट एक्झाम मध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्यांची निवड पातळीपर्यंत मजल पोहोचली आहे या मार्गदर्शनाखाली. बाकी बॅच आपल्याला नवीन एक चॅनल आपण ओपन करत आहोत, बाळासाहेब शिंदे सर स्वतः यांचा टीईटी टेट सीटीटी फॅक्टरी या नावाने, आणि बॅचची फी दिलेली आहे. पेपर 1 ची 2100, पेपर 2 2100 आणि तुम्ही दोन्ही पेपर जर देऊ इच्छितात किंवा तुम्ही तेवढं क्वालिफिकेशन असेल तर अगदी 2500 एवढ्याच माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून देत आहोत. आणि बॅच स्टार्ट होते सरते शेवटी आपण तारीख डिक्लेअर करतोय 16 फेब्रुवारी 2026 या तारखेपासून प्रत्यक्ष आपण ही बॅच सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, करायचंय काय, बॅच संदर्भात जेवढ्या काही शंका आणि अडचणी असतील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे. संपूर्ण शंकांचं निरसन करायचं. अगदी त्यालाच अनुसरून आपल्याला माहिती आहे टीईटी परीक्षा सध्या सेवेत असणारे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि त्यांची सेवा अबाधित राहावी यासाठी त्यांना टीईटीची गरज आहे. यांना सुद्धा स्पेशली आपण बॅच बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्फत प्रोव्हाइड करत आहोत. अगदी त्याचंही वैशिष्ट्य सेम ॲज इट इज दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण बॅचची डिटेल जाणून घ्यायची आहे आणि त्वरा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक आश्वासन, एक ग्वाही देतोय, ही बॅच
येत्या कालखंडामध्ये सरते शेवटी तुमचं टीईटी पात्रता होण्याचं स्वप्न साकार करेल, यात मात्र शंका नाही. चला आजच्या बातमीकडे, जी महत्वपूर्ण अशी बातमी पुढारी वृत्तपत्रकामध्ये नुकतीच झळकलेली आहे. संपूर्ण डिटेल जाणून घेऊ आपण त्याविषयीची, काय म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या सुद्धा पाहूयात. शाळेला माध्यमानुसार मिळणार शिक्षक, अशी आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची न्यूज आहे. पवित्र पोर्टलवर आवश्यक ते बदल, म्हणजे तुम्हाला जे मागचे 4 जी काही नवीन बदल केलेले आहेत त्याच्याविषयीच बोलतोय मी. भावी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना होणार फायदा. कसा फायदा होणार आहे तो आपण आता बघतोय. माहिती काय आहे ते सुद्धा बघतोय आपण. यामध्ये बातमीत नमूद केल्या पद्धतीने शाळेला माध्यमानुसार शिक्षक मिळणार आहेत. बातमीमध्ये काय काय आहे त्या गोष्टी बघूयात. शाळेला माध्यमानुसार शिक्षक मिळावा यासाठी शासनाने पवित्र पोर्टलवर आवश्यक सुधारणा केली आहे. जे 4 आपल्याला बदल केलेले आहेत त्याविषयी मी चर्चा केलीच होती. त्यामुळे आता शाळेला माध्यमानुसार शिक्षक मिळणार असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना साहजिकच होणार आहे. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, त्यानंतर 9वी ते 10वी वर्ग, बरोबर, यांच्यासाठी बघा स्पष्ट दिसेल आता. 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे मराठी, उर्दू, कन्नड असे माध्यम विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी 10वी परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळांसाठी त्याच माध्यमांचा शिक्षक देण्यात येणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. राज्य शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा केलेल्या आहेत. त्या सुधारणा मी तुम्हाला याच्या आधी नमूद केलेल्या आहेत. पदभरतीसाठी कमाल 50 जागांचं हे सुद्धा सांगितलंय, लिमिटेशन दिलेलं आहे. याच्यावरती हा मुद्दा आपल्यासाठी खूप जरा विचार करायला लावणारा आहे की पूर्वी क्वालिफिकेशन जेवढं जास्त तेवढं प्रेफरन्स खूप सारे येत होते आणि अनेक जास्त प्रमाणात संधी उपलब्ध होती. आता त्याला लिमिटेशन आलेलं आहे. 50 एवढेच प्रेफरन्स येणार आहेत मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय. आता काही विद्यार्थी याचं समर्थन करतायत, स्वागत करतायत याचं, की जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना येतं संधी उपलब्ध होईल. आणि काही जे विद्यार्थी आहेत, आता स्वाभाविक आहे अशी परिस्थिती निर्माण होणारच. काही विद्यार्थ्यांचं मत असं असणार आहे की बाबा आम्ही एवढं क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, आम्हाला खूप साऱ्या संधी उपलब्ध असताना आमच्या संधीवरती मर्यादा काय येत आहेत. आणि असा जाणकारांचं आणखीन एक मत आहे की जिल्हानिहाय प्रत्येक ठिकाणचं मेरिट वेगवेगळं लागेल, त्या विषय निहाय, त्यानंतर आरक्षण निहाय बदलू शकतं असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आणि ते आधीही होत होतं, हे काय बदल नाही. पुढं जागांसाठी प्राधान्य नोंद, त्यामुळे भावी शिक्षकांना आता दिलासा मिळणार आहे. दिलासा म्हटलेला आहे, संभ्रम असला बघतो आपण, काही कभी खुशी कभी गम. शालेय शिक्षण विभागाच्या सुधारणेनुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीस अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत विद्यार्थ्यांची वयाची परिगणना, हा सुद्धा त्यातला नियम सांगितला. विद्यार्थ्यांची अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीचे गुण केवळ एकच वेळेस, म्हणजे एकदाच, परत त्याला संधीवर पुढची मिळणार नाही. हे सुद्धा नियम बदल आपण, म्हणजे बाकी आपल्या नियमावरच दिलेली माहिती आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जी काही शिक्षक उपलब्ध झाल्यास पुन्हा जाहिरात पण, हा आपल्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे, तो समजून घेऊ. 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयासाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यम पूर्ण करण्याची अर्हता निश्चित केली. त्या सामाजिक प्रवर्गात असे शिक्षक उपलब्ध झाल्या अशा रिक्त जागांच्या पदात नव्याने जाहिरात देऊन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती. शासनाने पवित्र पोर्टलवर आवश्यक ते बदल केल्यामुळे आता राज्यात विविध माध्यमांच्या शाळांना माध्यमानुसार शिक्षक मिळणार आहे. पॉझिटिव्ह बातमी आहे. पदभरती वेळी पोर्टलवर आता फक्त 50च जागांचा प्राधान्यक्रम देता येणार असून यामुळे भावी शिक्षकांना संधी कमी मिळणार असून, बघा इथं दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ही संख्या वाढवण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे. प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना. तर ही होती बातमी. इथून पुढे जी प्रक्रिया आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, रजिस्ट्रेशन झाले, सेल्फ सर्टिफिकेशन झाले, म्हणजे प्रक्रिया संपली नाही. आता तर खरं या प्रक्रियेला आणखीन रंगरूपाला येणार आहे. बरेचसे अपडेट आपल्यापर्यंत येणार आहेत, कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातली खूप मोठा वर्ग असा आहे जो या प्रक्रियेशी संलग्न असतो.
टीईटी असू द्या, टेट असू द्या, सीटीईटी. आता सीटीईटीचा एक्झामही चालू आहेत, होतील काही दिवसामध्ये. त्याचंही आपण सेशन या चॅनलवरती घेत आहोत, ज्यामुळे विद्यार्थी वर्गांना याचा फायदा होईल, तयारी चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यामुळे या सगळ्या घडामोडींविषयी अपडेट आपल्याला या चॅनलवरती वारंवार मिळत राहतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, माहिती आवडली असेल लाईक करायचे आणि शेअर जरूर करायचे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्याला याचा गोष्टीचा लाभ घेता येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर इथं थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तुर्तास गुड बाय अँड टेक केअर.